We are at the 437th training. That is the 4th Aptitude Day at Rama Group, and this is a wonderful, super energetic group. It is evident with my voice. कुछ भी आ नहीं रहा है बाहर. So सर ये चौथा ट्रेनिंग है. अभी आपका एक दो लाइन में फीडबैक चाहिए कि कैसा ट्रेनिंग ने इम्पैक्ट किया, कंपनी को क्या फायदा हुआ. So the trainings, all the 4 trainings were very good. All the aptitudes what we had starting from last year to this year, and I think irrespective of the growth what they have shown in the company, everybody has personally also grown, which is evident, and we can see that. I think everybody would give a cheer for that. Hip hip! Hooray! Hip hip! Hooray! Hip hip! And Jitu sir for building self-confidence in me. I think from this session I have grown very nicely, and I can stand for my problems also, where I feel I'm not getting any decisions or anything. Now I can speak directly without any hesitation or scare in myself. I can directly speak for my problems to Jitu sir. काम करून खूप मस्ती करून खूप मजा आली. आणि खास एक सांगायचा विषय असं की आधी मी थोडासा फ्रंटला येण्यासाठी लाजायचो. माझ्या पहिल्या सेशनमध्ये तुम्ही पाहिलं असेल, दुसऱ्या सेशनमध्ये मला फ्रंटला म्हणजे समोरच्याला मी मोटिवेशन करायचो की तू पुढे जा, मी आहे तुझ्या मागे, पण मी फ्रंटला येत नव्हतो. पण ह्या चौथ्या सेशनमध्ये मी स्वतः फ्रंटला आलो. काही गोष्टी मी स्वतः शेअर केल्या आणि ह्याचं क्रेडिट जातं मॅडमला की ज्यांनी आतमधला स्पार्क जागा केला. आणि सरांनी मला एक आयडिया दिली होती की मी काम करतो पण मी ते सरांसमोर प्रेझेंट करत नाही वेळेवरती. त्यामुळे सरांना ते कळत नाही की मी काय काम केलेलं आहे. तर त्यामुळे सर मी तुम्हाला एक सांगतो की नेक्स्ट टाइम तुमच्याकडे सगळं काही क्लिअरली जेव्हा मी प्रेझेंट करेन. तर थँक्यू. रिपोर्ट्स देणार आणि व्यवस्थित त्यांना प्रेझेंट करणार की काय प्रॉब्लेम. हा म्हणजे भरपूर त्यांना सगळे कसं कॉन्फिडन्स असू किंवा शकतं? माझ्याकडनं कामाच्या बाबतीत काय प्रेझेंट मला कसं करायचंय याबद्दल मी तुमच्याकडनं वेळेवरती आयडिया घेईन. डेफिनेटली. थँक्यू. थँक्यू सो मच. आणि त्याच्यावरती आणि आम्ही ठरवलं होतं की आपण यावेळेला जिंकायचंच. आम्ही आमचं स्पिरिट आमची सगळ्यात म्हणजे लहान टीम होती, 8च मेंबर होते टीममध्ये. तरी आम्ही सकाळी ज्यावेळी आम्ही एकत्र आलो त्यावेळी म्हटलं अरे आपल्या तर टीममध्ये 8च लोक आहेत. तर मॅडम म्हणले 8च आहेत पण आपण 8च करून दाखवायचं आहे. कारण क्वांटिटी डझंट मॅटर, क्वालिटी मॅटर्स. त्याप्रमाणे आम्ही फोकस केलं आणि त्याचं आम्हाला आता हे फळ मिळते. थँक्स जितू सर, थँक्स उषा मॅडम त्याच्याबद्दल. उषा मॅडम आणि या ट्रेनिंग बद्दल सांगायचं मॅडम, त्याचे 4 सेशन झाले. त्याच्याबद्दल जर सांगायचं म्हटलं ना तर असं आहे की हसा, खेळा, आनंदी राहा आणि त्याच्यातून शिका. म्हणजे ऍक्टिव्हिटी त्याच्या घेतात ना त्याच्यातून आपल्याला खूप काही शिकता येते. आणि त्या ऍक्टिव्हिटीज जे आपण शिकतोय ते जर आपण आपल्या प्रॅक्टिसमध्ये जर आणलं तर त्याचा आपल्या कंपनीला खूप फायदा होणार आहे. आणि त्याबद्दल मॅडम थँक्यू तुम्हाला. जितू सरांना पण थँक्यू, त्यांनी हे कंडक्ट केलं 4 ट्रेनिंग सगळे. की दर मीटिंगला आम्ही प्रिपेअर होऊन यायचो की म्हणजे प्रत्येकालाच ते प्रेशर राहायचंच की वीकली रिव्ह्यू आपल्याला जायचे, फेस करायचे. म्हणजे हा मेन चेंज झाला ॲक्च्युली सगळ्यांमध्येच. म्हणजे ते खरंच म्हणजे चांगली गोष्ट सगळ्यांसाठी चांगली झाली. आणि त्यामुळे नक्कीच मला असं म्हणेल की 5-6 महिन्याचा सगळ्या प्रोजेक्टमध्ये फरक पडला असं मला वाटतं. Very good. Awesome. So how was this experience for you? Excellent.